नमस्कार. जान्हवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत अस्सल मराठमोळा पदार्थ म्हणजेच अळूवडी. अळूवड्या बनवायला सोप्या असतात पण थोडं ट्रिकी असतात. जमल्या तर जमतात, नाही तर फसतात. पण आज जी पद्धत आहे ना ती खूप सोपी आहे आणि साहित्य कमी लागणार आहे. चला लगेच रेसिपी बघूया. साहित्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे तीळ, थोडीशी कोथिंबीर आणि 12 ते 15 मिरच्या. यानंतर एक मोठी बाउल भरून बेसन पीठ घ्यायचं. अळूची पानं साधारण 20 पानं घेतली आहेत. 20 पानामध्ये 5 उंडे होतात आरामात आणि एका वेळेला 4 ते 5 लोकांना सुद्धा ते पुरतं. अळूच्या वडीला जे आपण बेसनाचं पीठ लावतो ना त्याची आपण सर्वप्रथम तयारी करूया. त्यासाठी वाटणामध्ये लसूण टाकायचा, त्यानंतर हिरवी मिरची टाकायची, कोथिंबीर टाका, जिरे टाका, 1.5 ते 2 चमचे मीठ पुरेसं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद टाका आणि हे सर्व मिश्रण वाटून घ्या. एकदम फाईन पेस्ट करायची. गरज असल्यास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आता बघा कशी फाईन पेस्ट झाली आहे. शिवाय तिला हिरवा चुटूक रंगसुद्धा आला आहे. आता ही पेस्ट आपण बेसनाच्या पिठामध्ये कालवून घेऊया. तुम्हाला जितकं तिखट लागतं त्याप्रमाणे पेस्ट टाका. सगळी एकदम टाकली नाही तरीसुद्धा चालते. थोडंसं तिखटपणा कमी करण्यासाठी आपण लिंबू पिळून घ्यायचं. त्यानंतर तीळ थोडे मिक्स करायचे आणि थोडे वरून भुरभुरण्यासाठी ठेवायचे. आता हे मिश्रण आधी कोरडं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी ओतत ते मिक्स करून घ्यायचं. या पिठाची कन्सिस्टन्सी खूप पातळही नाही करायची आणि खूप घट्टही नाही करायची. मध्यम, जसं आपण गोल भजींना जी कन्सिस्टन्सी ठेवतो ना त्याच प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि मीठ आणि लिंबू असल्यामुळे याला पाणी सुटतं, त्यामुळे टाकतानाच थोडं कमी पाणी टाकायचं. ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. आता आपण हे बॅटर अळूच्या पानांना लावून घेऊया. हे जी स्टेप आहे ना हीच खूप महत्त्वाची आहे आणि ट्रिकी आहे. सर्वप्रथम अळूचं पान उलटं करून घ्यायचं. त्यातल्या त्यात जे पान सर्वात मोठं असेल ना ते सर्वात आधी घ्यायचं. त्याला सर्व बाजूंनी म्हणजे त्याच्या कडा, देठाचा भाग, त्याच्या रेषा सगळीकडे व्यवस्थित हे बॅटर लावून घ्यायचं. कोणतंही टोक असं मोकळं सोडायचं नाही. म्हणजे सर्व बाजूला हे बॅटर मिक्स झालं ना की अळूच्या वडीच्या शेवटपर्यंत तो छान क्रिस्प येतो. नाहीतर मग नुसत्या पानाची टेस्ट चांगली नाही लागत. या पानाला सर्व साईड्सने बॅटर लावून झालं की त्यावर दुसरं पान टाकताना ते सुद्धा उलट्याच बाजूचं टाकायचं. पण यावेळेला त्याचं टोक वरच्या बाजूने ठेवायचं. हे बघा तुम्ही. जर तुम्ही पहिल्यांदाच अळूची वडी करणार असाल तर 4 ते 5 पानाचीच एक वडी बनवा, म्हणजे एक उंडा घ्या. कारण मग तो फोल्ड करायच्या वेळेला वडी सुटण्याची शक्यता असते. आता पुन्हा एकदा तिसरं पान लावलं आहे ते पुन्हा त्याच्या विरुद्ध दिशेने उलटं लावलं आहे, म्हणजे ह्याचं टोक खाली आहे. सर्व साईड्सने बेसनपीठ व्यवस्थित लावून घ्यायचं. हे बॅटर आपलं. आता मी पहिली जी उंडा दाखवते तो 5 पानांचा आहे. तुम्ही 4 ते 6 पानांपर्यंत घेऊ शकता. जास्त घट्टसुद्धा नाही छान लागत. आता हे बॅटर लावून झालेलं आहे. आता आपण साईड्स फोल्ड करूया. साईड्स फोल्ड करताना त्यावर जास्त जोरात दाब द्यायचा नाही, नाहीतर अळूचं पान तुटू शकतं. आणि शक्यतो पहिलं जे तुम्ही पान घेता ते मोठं घ्या आणि आतली पानं त्याच्यापेक्षा थोडी छोटी छोटी घ्या, म्हणजे ती वडी नीट बसते. आता आपण तिचा रोल करून घेणार आहोत. सुरुवातीला छोटासा फोल्ड घ्यायचा. दोन्ही हाताच्या चिमटीमध्ये हलक्या हाताने पकडायचं आणि मधली बाजू शक्यतो वर येते तिला थोडं थोडं प्रेस करत करत गोल राऊंड करून घ्यायचा. वरनं जी पानांची साईड अशी सुटून येते ना तीसुद्धा आपल्या बोटांनीच आतल्या साईडला ढकलून घ्यायची आणि तिला वरनं बेसनाचं पीठ लावायचं. बेसनाचं पीठ लावलं की मग ती व्यवस्थित चिकटून राहते वडी. उंड्याच्या दोन्ही बाजूंना थोडं थोडं बेसन पीठ लावायचं. वरच्या बाजूला थोडं लावायचं.
तीळसुद्धा तुम्ही भुरभुरून टाकू शकता. थोडेसे तीळ मी टाकतीच आहे आता. प्रत्येक उंड्याला असंच करायचं. दुसरीकडे एका कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलं होतं. ते उकळी आली की मग त्याच्यावर एका प्लेटमध्ये, एका जाळीदार प्लेटमध्ये किंवा चाळणी घ्या तुम्ही, तिच्यामध्ये हे आपले उंडे ठेवायचे. चाळणीला जर बेसला तुम्ही बॉटमला तेल लावून घेतलं तर खूप छान, म्हणजे वड्या चिकटत नाही. वरून थोडेसे तीळ टाकायचे. सगळे उंडे ॲट अ टाईम ठेवायचे. आणि एक लक्षात ठेवा, पाण्याला आधी उकळी आणायची आणि मगच त्याच्यावर ही आपली उंड्याची चाळणी ठेवायची. आता झाकण लावते. अर्धा तास तरी साधारण लागेल आपल्याला. अर्धा तास झालेला आहे. तुम्ही बघा आता वड्यांचा, उंड्याचा जो कलर आहे ना तो कसा चेंज झाला आहे. आणि सुरी टाकून पाहिली आहे, सुरी क्लीन बाहेर निघाली, ह्याचा अर्थ आपले उंडे व्यवस्थित शिजलेत. आता गॅस बंद करूया आणि उंडे गार करण्यासाठी ठेवूया. गार झाले की मग त्याच्या वड्या चांगल्या निघतात. त्यामुळे उंडे गार करून मगच त्याचे काप करायचे. आता वड्या कापून झाल्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण मी शॅलो फ्राय प्रेफर करते, कारण तेल जास्त मग पोटात जात नाही. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि त्याच्यावर वड्या ठेवल्या आहेत. पॅन थोडंसं तापून घ्यायचं, जास्त तापवायचं नाही, नाहीतर वड्या एकदम काळ्या पडतात आणि आतून कच्च्या राहतात. पॅनमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या साधारण ठेवायच्या वड्या. वरून पुन्हा एकदा आवश्यकता असेल तर 1 चमचा तेल सोडायचं आणि झाकण न ठेवता ह्याला आपण तसाच क्रिस्पवर भाजून घ्यायचं. आतली बाजू जी आहे ती शॅलो फ्रायमध्ये थोडीशी मऊसर राहते. डीप फ्राय केलं तर आतल्या बाजूला सुद्धा छान क्रिस्पीनेस येतो. त्यामुळे हे तुमच्या चॉईसवर आहे. एका बाजूला व्यवस्थित भाजून झाल्या की दुसरी बाजूसुद्धा तेलामध्येच पुन्हा एकदा भाजून घ्यायची. अशा प्रकारे आपली अळूवडी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.